आपल्या समोर एक जबरदस्त असा प्रश्न आहे की भारतातील पहिले दिव्यांग न्यायालय कोठे उभारले आहे। मग लक्षात घ्या, भारतातील पहिलं दिव्यांग न्यायालय कोठे उभारले असा आपला दिव्यांगासंबंधी प्रश्न आलेला आहे। मग हे दिव्यांगासंबंधी जेवढे काही कन्फ्युजिंग करणारे प्रश्न आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत। सर्वात पहिल्यांदा आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया की भारतातलं पहिलं दिव्यांग न्यायालय कुठे उभारले आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे येथे। पुणे येथे भारतातलं पहिलं दिव्यांग न्यायालय म्हणजे भारतातलं पहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला दिव्यांग न्यायालय उभारले आहे। म्हणजे दिव्यांगा संदर्भात जेवढे काही कन्फ्युजिंग करणारे प्रश्न आहेत की दिव्यांग मंत्रालय कुठे आहे, पहिलं दिव्यांग विभाग कुठे स्थापन केलेला आहे, तर पहा ते सर्व आपण कन्फ्युजिंग प्रश्न घेऊया। भारतातील पहिलं दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं राज्य कोणतं आहे? आपलं महाराष्ट्र राज्य आहे, ज्याने सर्वात पहिल्यांदा दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं। त्यानंतर भारतातील पहिले दिव्यांग पार्क कुठे आहे? तर ते आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, नागपूर। त्यानंतर भारतातील पहिले दिव्यांग विद्यापीठ कुठे आहे? तर ते आहे चित्रकूट, उत्तर प्रदेशमध्ये दिव्यांग विद्यापीठ पहिलं। त्यानंतर भारतातील पहिले दिव्यांग संशोधन केंद्र कुठे आहे? तर बँगलोरला आहे, कर्नाटकमध्ये। त्यानंतर दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र। आणि दिव्यांगाचे दारी अभियान सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? ते सुद्धा महाराष्ट्र आहे। अशा प्रकारे दिव्यांगासंदर्भात कन्फ्युजन करणारे प्रश्न आणि दिव्यांग न्यायालय ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुण्याला आहे। अशा प्रकारे अजून इंटरेस्टिंग माहितीसाठी परीक्षाभूक माहितीसाठी नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।